मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 32 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं आहे, एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे आपल्याला अस्तरच्या कापडाची व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. मापे टाकताना नेहमी बंद बाजूने टाकावे लागतात, पाठीच्या बाजूची, ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा क्रॉसमध्ये असतो, त्यासाठी अशी लाईन ओढून घ्यायची आहे. कपडा एका लाईनीमध्ये करून घ्या. आता इथे माझी ब्लाऊजची तयार उंची 12 इंच तयार आहे, त्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या. आता इथे काय करायचं, तुम्ही जेवढी तुमची ब्लाऊजची उंची तयार आहे ते बघा. सर्वात आधी आपल्या ब्लाऊजची उंची लक्षात ठेवायची आहे. तयार अधिक 1 इंच आपल्याला ते घ्यायचं आहे. इथे आपल्याला तयार ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे, ते विसरू नका. आता इथे फक्त अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला शोल्डर 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी शोल्डरसाठी 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. 32 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 5.5 आहे. आता जेवढा आपण शोल्डर ठेवलं तेवढाच आपल्याला मुंडासुद्धा 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी मुंडासुद्धा 5.5 वरती मार्किंग करून घेते. परफेक्ट बसतो म्हणून समजून सांगते. आता इथे बघू शकता, पट्टीचा वापर करते आणि अशी लाईन ओढून घेते. आता ह्यासुद्धा बाजूला आपल्याला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे छातीचं मार्किंग करण्यासाठी. आता इथे बघू शकता, छाती आपली 32 आहे. आता इथे आपल्याला 32चा चौथा भाग आपल्याला इथे 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 32चा चौथा भाग 8 इंच. आता इथे मी 8 इंचावरती मार्किंग करून घेते. शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला 2 इंच घ्यावं लागतं. शिलाई मार्जिनसाठी लक्षात ठेवा, 2 इंच जास्त घ्यायला विसरू नका. इथे मी 8 इंच घेतलं आणि प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन नेहमी लक्षात ठेवायचं आहे. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. आता कमर घेर आपला इथे 26 आहे. आता इथे आपल्याला 26चा चौथा भाग आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचा आहे. 26चा चौथा भाग आपल्याला इथे 6.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 1 इंच आपण पाठीला टक्स देतो, त्या टक्ससाठी आपल्याला कंपल्सरी 1 इंच घ्यावं लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन नेहमी लक्षात ठेवायचं आहे. चौथा भाग अधिक 1 इंच पाठीचा टक्स, त्यामध्ये लगेच 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ठेवावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. चौथा भाग 1 इंच पाठीचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन लक्षात ठेवायचं. ही नेहमी पद्धत विसरू नका, म्हणजे काय होतं, आपल्या इथे चुकत नाहीये. आता इथे आपल्याला अशी लाईन ओढून घ्या. दोन्ही सुद्धा बाजून अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे आपल्याला पाठीच्या मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे. पाठीचा मुंडा लक्षात ठेवा. पाठीचा मुंडा आपल्याला इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे परफेक्ट. हा झाला आपला मुंड्याचा परफेक्ट आकार. आता इथे गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता तुमचा बघा तयार गळा आपला किती आहे लक्षात ठेवायचं. नेहमी मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. तयार गळा अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. इथे माझा तयार गळा 3.5 आहे, लक्षात ठेवा. आता इथे सर्वात आधी मी काय करते, मार्किंग करून घेते. जो आपला तयार आहे त्याच्यावरती मार्किंग करून घ्या. लगेच वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे आपल्या इथे काय होतं, चुकत नाही. तयार गळा अधिक 1 इंच. ह्यामधला अर्धा आपल्याला इथे लागणार आहे अस्तर जोडण्यामध्ये आणि ह्यामधला अर्धा आपल्याला गळ्याची पायपिंग करण्यामध्ये लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा वरच्या बाजूला एक मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार सुद्धा ठेवू शकता, तुम्हाला कोणता द्यायचा आहे तो. आता इथे गळ्याचं मार्किंग करताना 1 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळ्याचा आकार इथे ठेवू शकता. असा आकार देऊन घ्या त्याच्यावरती बरोबर. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं परफेक्ट कटिंग करून ठेवायचं आहे. मापे चुकू देऊ नका. परफेक्ट ह्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपण ज्या पद्धतीने पाठीच्या मुंड्याला आकार दिलेला आहे ना, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा द्यायचं आहे आणि सावकाशमध्ये आपल्याला परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलं त्या पद्धतीने. इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट मार्किंग करून कट करून झालेली आहे. आता इथे बघू शकता, जास्तीचा कपडा एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचा आहे. आपण सुरुवातीला केलेलं मार्किंग
एका लाईनीमध्ये करून घ्या. लक्षात ठेवा. आता पाठीचा टक्स देताना काय करायचंय, बरोबर असं निम्म करून घ्यायचं. 2 इंचाच्या पुढे पकडायचं आणि निम्म करून घ्यायचं. आता उंचीला तुम्ही ते 4 इंच ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. उंचीला परफेक्ट इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. लक्षात ठेवायचं आहे नेहमी. डीप गळा असेल तर 3.5 इंच ठेवा. जर तुमचा डीप गळा असेल तर 3.5 इंच सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता आपण 1 इंच घेतलं होतं का, आता इथे अर्धा आणि इथे अर्धा असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. पाठीच्या टक्ससाठी आपण इथे 1 इंच जास्त घेतलं होतं बघा. कमर घेरच्या तिथे अलीकडच्या बाजूला 1 इंच मग इथं घ्यायचं. आलं लक्षात. आता थोडंसं मार्किंग करून घेते. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या होतात त्यासाठी. आता इथे मी गळा कट करून घेते. ज्या पद्धतीने तुम्ही गळ्याचा आकार दिलेला आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे मी गळा कट करून घेतलेला आहे. इथे बघू शकता आपला गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करून कट करून ठेवायचं आहे. पाठीची बाजू कट करून झालेली आहे. आता समोरची बाजू कशी कट करायची, एकदम अशी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगते. समोरची बाजू कटिंग करताना नेहमी लक्षात ठेवायचं, ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालतं. फक्त पाठीची बाजू बंद बाजूला ठेवून कट करावी लागते, हे लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे हे पहा, ही आपली पाठीची बाजू लक्षात ठेवायचं आहे असंच ठेवा. आहे असं ठेवायचं आहे. फक्त ह्या बाजूला जागा ठेवावी लागते. आलं लक्षात. टक्स मार्किंग आपलं थोडंसं ह्या बाजूला येणार आहे आणि खाली सुद्धा थोडंसं आपल्याला वाढवून घ्यावं लागतं. त्यासाठी समोरची बाजू कट करताना नेहमी लक्षात ठेवायचं एवढं, ह्या बाजूला सुद्धा आपली थोडीशी जागा राहिली पाहिजे आणि ह्या सुद्धा बाजूला आपली थोडीशी जागा राहिली पाहिजे. आता इथं काय करायचं, हे पहा आहे असं ठेवून घेतलं मी. आता इथे काय करायचं, सर्वात आधी आहे असाच पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपलं आहे असंच मार्किंग करून झालं. आता गळा रुंदी लगेच मार्किंग करून घ्या. इथे हे पहा, गळा रुंदी इथे लगेच आपली मार्किंग करून घ्यायची आहे. जी आपण पाठीच्या बाजूला घेतली का, तीच गळा रुंदी आपल्याला समोरच्या बाजूला ठेवायची, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता, हे पहा पाठीची बाजूला मी बाजूला ठेवते. हे पहा, ही पाठीची बाजू मी बाजूला ठेवते. हे पहा असं मार्किंग करून घ्यायला. फक्त विसरू नका गळा रुंदी आपली व्यवस्थित, किंवा मोजून घ्या, मोजून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आता इथे सर्वात आधी समोरचा मुंडा, कारण की आपली समोरची बाजू आहे. आलं लक्षात. हे पहा अशी लाईन ओढून घ्या. समोरच्या मुंड्यासाठी अशी लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची. बघू शकता. हे पहा ही आपली लाईन आहे का, ह्याच्यावरती बरोबर असा ना तुम्ही ते पट्टीचा वापर करा, ते लक्षात ठेवायचं नेहमी. म्हणजे काय होतं, आपल्या इथे क्रॉसमध्ये येत नाही किंवा चुकत नाही आपल्या इथे. आले लक्षात. हे पहा ही लाईन, आलं लक्षात. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची, परत नंतर ह्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्यायची. एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. आता इथे आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचावरती. लक्षात ठेवा 1.5 इंचावरती आपल्याला इथे समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. बघू शकता इथे आपलं 1.5 इंच आहे. लक्षात ठेवायचं नेहमी आणि वहीमध्ये लिहून ठेवत जा, म्हणजे काय होतं परत नंतर मार्किंग करायला आपल्याला सोपं जातं त्यासाठी. आता इथे मी समोरचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. ह्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. झालं व्यवस्थित. हे पहा आता हे मी बाजूला ठेवते. आता इथं काय करायचं, हे पहा इथून असा आकार इथपर्यंत देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतच. ह्या दोन्हीचा आपण मध्य केला का, तिथपर्यंतच. लक्षात ठेवा, वाटलं तर मध्य करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला 1.5 इंचाने वाढ घ्यायची आहे. हे पहा 1.5 इंचाने वाढवून घ्यायचं. लक्षात ठेवा ते कशासाठी घ्यावं लागतं, बऱ्याच वेळा काय होतं समोरच्या बाजूने ब्लाऊज असा उचलल्यासारखं होतं बघा, त्यासाठी इथे नेहमी लक्षात ठेवायचं 1.5 इंचाने वाढवून घ्यायचं. आलं लक्षात. हे पहा इथे मी 1.5 इंचाने वाढवून घेते. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 इंचाने असं वाढवून घेते. अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची एकदम सरळमध्ये इथपर्यंतच. हे पहा लक्ष देऊन बघा. हे पहा आपण मार्किंग केलं का, त्याच्यावरती अशी बरोबर अशी लाईन ओढून घ्या. चुकू देऊ नका फक्त मापे टाकताना, म्हणजे फिटिंग आपली एकदम अशी परफेक्ट होऊन जाते त्यासाठी. आता इथून मी हे एका लाईनीमध्ये सर्वात आधी कट करून घेते, हे लक्षात ठेवा. किंवा खालून थोडंसं कट करते. हे इथून मी खालून थोडंसं कट करते. हे आपल्याला हुक लूक पट्टीसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. ही बाजू किंवा ही बाजू वरच्या बाजूची, इथे कमरेला जोडण्यासाठी पट्ट्या सुद्धा लागतात, त्यासाठी हा कपडा आपल्याला इथे उपयोगी पडणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता आज तर मी ह्या बाजूला असं फिरवून घेते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजावायला मला सोपं पडेल त्यासाठी. सर्वात आधी आपल्याला इथे समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. समोरचा गळा इथे 5.5 इंच आहे. तुम्ही लईत 6 इंचापर्यंत घेऊ शकता, आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे मी आहे तेवढं टाका फक्त,
लक्षात ठेवा, आहे तेवढंच टाकायचं आहे गळा, त्यामध्ये कोणताही बदल करायचा नसतो. लक्षात ठेवायचं नेहमी, वरच्या बाजूला वाढवून घ्यायचं नाही किंवा खाली असं जास्तच वाढवून घ्यायचं नसतं, ते लक्षात ठेवा. शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी म्हणून समजून सांगते. बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, बऱ्याच ताईंना हे परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत म्हणून समजून सांगते. गळा नेहमी आहे तेवढं टाकायचा. आपला गळा 5.5, हे 5.5 ठेवलेला आहे. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. आले लक्षात. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. परफेक्ट आहे गळा रुंदी, तुम्ही सुद्धा 2.5 इंच घेऊ शकता. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते, ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घेते. हे झालं बरोबर. आता इथे मी काय करते, थोडंसं इथे कट करून घेते वरच्या बाजूचं. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्ही इथे तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. इथे तुम्ही पानगळ्याचा सुद्धा अशा पद्धतीने देऊ शकता. मग हे असा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. गोल ठेवायचा असेल तर गोल सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे मी गोल गळ्याचा आकार देऊन घेते. हे अशा पद्धतीने बघू शकता. आवड्यानुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता. हे ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. इथून ना 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. माझं बरोबर 1.25 इंच भरलं. हे इथपर्यंत, ह्या टोकापर्यंत म्हणजे इथपर्यंत. नंतर तुम्ही असा आकार 1.25 इंच घ्या, तिथून नंतर असा आकार द्या. गोलगळ्याचा आकार द्यायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते देऊ शकता. आणि आवड्यानुसार हा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता. हे अशा पद्धतीने द्यायचा आहे. समोरच्या बाजूचा टक्स पॉइंट मार्किंग करण्यासाठी इथून मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. वहीमध्ये लिहून ठेवा 3.5 इंच. हे इथून 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. लक्षात ठेवा, इथे मी लिहून ठेवते 3.5 इंच. आणि ज्यांची साईज आहे त्यांनी वहीमध्ये लिहून ठेवा. लक्षात आलं. हे इथून मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. परत एकदा समजून सांगितलं, वहीमध्ये लिहून ठेवा. आता ह्या बाजूने आपल्याला वरून येणारा उभा म्हणजे उंचीचा टक्स मार्किंग करून घ्यायचा आहे. इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. हे इकडून आपण जे मार्किंग केलं का त्याच्यावरतीच आपल्याला इथे 9 इंचावरती का घ्यायचं ते, कारण की माझ्या ब्लाऊजची उंची इथे किती तयार होणार होती, 12 आपली तयार होणार आहे. म्हणूनसाठी वरून मी इथे 9 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्हाला इथे मी चार्ट सुद्धा दाखवते. इथून मी वरून 9 इंचावरती मार्किंग करून घेतले. ज्यांच्या ब्लाऊजची उंची 12 इंच तयार आहे त्यांनी वरून 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 9 इंच. आता इथे काय करायचं, त्या 9 इंचावरती अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. हे खालीपर्यंत इथपर्यंत. हे इथपर्यंत अशी लाईन ओढून घ्या. आता इथून आपण इथे 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं. उभा उंचीनुसार येणारा टक्स असतो आपला, तो ब्लाऊज उंचीनुसार म्हणजे आपली तयार ब्लाऊजची उंची लक्षात ठेवायची आहे. आता इथे आपल्या ब्लाऊजची फक्त 12 तयार होती ना, म्हणून आपण वरून 9 इंच घेतलं. आलं लक्षात. आता इथे बघू शकता, ज्यांच्या तयार ब्लाऊजची उंची जवळून दाखवते. हे 11 ते 12.5 असेल त्यांनी 9 इंच ठेवायचं. 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं. 14.5 ते 16 असेल तर 10 इंच ठेवायचं. हे लक्षात ठेवायचं, नेहमी वहीमध्ये लिहून ठेवा. आणि फोटो काढून घ्या ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी लगेच, आणि वहीमध्ये लिहून ठेवा. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवा. परफेक्ट मापे आहेत. इथून आपण इथे 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे सुद्धा आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूला टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे छातीच्या अनुसार. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक साईजमध्ये हा वेगळा असतो, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे इथलं माप आपल्याला तिथे खोलगट भाग सुद्धा परफेक्ट झाला पाहिजे, बसायला सुद्धा आपल्याला तो ब्लाऊज असा परफेक्ट बसला पाहिजे. इथे मी तुम्हाला समजून सांगते. आता ह्या साईजमध्ये आज आपण किती साईजमध्ये बघतोय, 32 साईजमध्ये. आलं लक्षात. मग 32 साईजमध्ये हे सरळ बघायचं एका लाईनीमध्ये. 32 साईजमध्ये आपल्याला इथे 1 इंच ठेवायचं आहे, ते लक्षात ठेवा. वहीमध्ये पटकन लिहून ठेवा. ज्यांची साईज आहे त्यांनी फोटो काढून ठेवायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवा. हे मापे छाती टक्स आपला परफेक्ट येतो त्याच्यावरती, ह्या मापावरती वरून येणारे ह्या मापावरती इथं असतो, ते लक्षात ठेवायचं. हे माप असतं कडेचं, वहीमध्ये लिहून ठेवा लगेच. आता इथे काय करायचं, आपल्याला 1 इंच टाकायचं आहे. 1 इंच कुठं टाकायचं हे मी तुम्हाला इथे समजून सांगते. थोडासा वेगळा आहे पण बसायला परफेक्ट बसतो. तुम्ही ह्याची सुद्धा कटिंग आणि शिलाई नक्की करून बघायची आहे. आता इथे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच हे अंतर आहे ना, मी तुम्हाला नक्की समजून सांगेल साईजानुसार, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा 1 इंच, का तर आपलं इथे 1 इंच भरलं. हे लक्ष देऊन बघा, ही आपण साईज बघतोय ना, हे 1 इंच. आलं लक्षात.
आता ह्या रेषेच्या पलीकडं 1 इंच आपलं भरलं होतं. मग ह्या रेषेच्या, ही आपली लाईन आहे का, ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात? 1 इंच घेतलं, इथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची. 1 इंच ठेवलं, इथे सुद्धा मी 1 इंच ठेवलं. हे अंतर 1 इंच, हे अंतर 1 इंच. आलं लक्षात? आता इथे काय करायचं, एकदम असं सोपं आहे. आता इथे असा बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. बघू शकता, हे पहा इथपर्यंत. परत ह्या बाजूने असा इथपर्यंत त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. तिथेच काय होतं, हे पहा अशा पद्धतीने आपला शिलाई होतो. बघू शकता, लगेच खोलगट भाग तयार झाला. तो ना प्रत्येक साईजानुसार असतो. लगेच आपल्या मापाचं बरोबर असं मार्किंग केलं ना, व्यवस्थित होऊन जातं. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ सुद्धा शकता, नसेल द्यायचा तर नाही दिलं तरी सुद्धा चालतो. तरी सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगते. तर इथे काय करायचं, एक अशी लाईन ओढून घ्यायची सरळ, ह्याच्या बरोबर समोर लाईन ओढून घ्यायची. आता इथे काय करायचं, तुम्ही 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथून 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथून मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं, 2 इंच घेतलं. आता इथे दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, पण तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बघा, ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. आता इथं काय करायचं, दोन्ही सुद्धा बाजूंना मिळून 1 इंच भरला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, असं पकडा मध्यभागी बरोबर. मग ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. मग असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आपल्या तिथे. हे पहा, आणि हे कट करू नका. ज्या पद्धती आपण पाठीच्या बाजूला कसं मार्किंग करून टक्स देतो, ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. लक्षात ठेवा, म्हणजे बसायला हा सुद्धा टक्स आपला होणार. आलं लक्षात? आणि हा सुद्धा होणार. एकदम ब्लाऊज असे परफेक्ट बसतात. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघायचं आहे. आता इथपर्यंत मी तुम्हाला व्यवस्थित असं समजून सांगितलं. आता इकडे लक्ष देऊन बघा, हे दोन्ही सुद्धा मोजून घ्यायचं, एकत्र मोजून घ्यायचं. एकत्र इथे टेप पकडायचा, इथे टेप पकडायचा. आपले किती भरतंय, हे 1 इंच आणि हे 1 इंच मिळून किती झालं, 2 इंच झालं. आलं लक्षात? मग हे 2 इंच आपल्याला फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं. का वाढवून घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला इथे मी समजून सांगते. हे पहा, हा आपण टक्स दिला, आपण हा कट करून टाकणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे. मग काय होतं, पाठीच्या बाजूला फिटिंगला पुरत नाही. आलं लक्षात? मग त्यासाठी हे जेवढं तुमचं दोन्ही सुद्धा मोजून घ्यायचं. आपले किती भरतंय, मग लगेच हे अंतर इकडच्या बाजूला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. मग ह्या जेवढं भरेल ना, लक्षात ठेवायचं नेहमी, मग तेवढं लगेच ह्या बाजूला असं वाढवून घ्यायचं. हे पहा, जेवढं भरलं हे दोन्ही सुद्धा मोजून घ्यायला विसरू नका, म्हणून समजून सांगते. आलं लक्षात? आता मग तेवढं अंतर लगेच ह्या बाजूला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. मग इथं काय करायची, अशी लाईन ओढून घ्या. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आलं लक्षात? ही पद्धत नेहमी वापरायला विसरू नका. आता ह्या बाजूला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 इंच कशासाठी वाढवून घ्यायचं, बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग खूप अशी क्रॉसमध्ये येते. आपल्याला हा थोडंसं लाईन क्रॉसमध्ये येते ना, मग आपल्या लक्षात येत नाही फिटिंग भरपूर क्रॉसमध्ये आली. मग फिटिंग करताना कशी फिटिंग करायची, त्यासाठी इथे 1 इंच वाढवून घ्या. 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका. वहीमध्ये लगेच लिहून ठेवा, 1 इंच आपल्याला तिथे घ्यायचं आहे. हे पहा, झालं बरोबर. ते 1 इंच कुठे लागतं समजून सांगते. फिटिंग जास्त क्रॉसमध्ये येते म्हणूनसाठी आपल्याला ते लागणारच, आणि इथे सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागतं. आलं लक्षात? ते व्यवस्थित होऊन जातं परफेक्ट. हे लक्षात ठेवायचं. जरी शिल्लक राहिलं तरी मी तुम्हाला शिलाईचा व्हिडिओ टाकणारच आहे, प्रश्नच नाही. शिलाई करताना मी नक्की समजून सांगते. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. लक्षात ठेवा, मापे फक्त लक्षात ठेवायचं आहे. इथे अशी आपण लाईन ओढून घेतली आहे, ते लक्षात ठेवा. हे आपलं माप 1 इंच भरलं, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, 1 इंच वाटलं तर इथे लिहून ठेवते. हे जेवढं भरलं तेवढंच आपण इथे सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही नेहमी लक्षात ठेवत जा. म्हणजे काय होतं, मापे जर आपले व्यवस्थित असतील ना, तुम्हाला फिटिंगला ह्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथपर्यंत नक्की समजलं असणार आहे तुम्हाला. आता इथे काय करायचं, पाठीची बाजू घ्या. लगेच कटिंग केलेली पाठीची बाजू घ्यायची. हे पहा, पाठीची बाजू घेतली. ही लाईन आहे का आपली, हे पहा, लक्ष देऊन बघा. आता इथे हे पहा, ही लाईन आहे का, हे पहा, असं पकडायचं. हे आपली फिटिंगची बाजू, ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू. आलं लक्षात? हे पहा, असं पकडा. ह्या मार्किंगवरती बरोबर असं पकडायचं इथे आणि असं पकडायचं. आलं लक्षात? हे पहा, बघू शकता. परत एकदा समजून सांगते. हे पहा, असं पकडायचं ह्या मार्किंगवरती. हे पहा, ह्या लाईनीवरती म्हणलं तरी सुद्धा चालेल. असं पकडायचं आणि इथून असं. हे पहा, कमी जास्त होऊ देऊ नका, लक्षात ठेवायचं नेहमी. आता जिथपर्यंत आपली पाठीची बाजू आली का, तिथे एक मार्किंग करून घ्या. लगेच मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. जरी तुम्ही पेपर कटिंग जरी करून ठेवलं ना, तरी असं लगेच आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे झालं बरोबर. आलं लक्षात? हे आता बाजूला ठेवायचं. हे पाठीची बाजू तिथे का करायचं, कारण की फिटिंगच्या बाजूला
लक्षात ठेवायचं आहे कमी जास्त होतं त्यासाठी आधी सर्वात आधी बघायचं. लगेच ही बाजू मार्किंग करून झाली, ही बाजू मार्किंग करून झाली की पाठीची बाजू घ्यायची लगेच आणि असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आपलं, म्हणजे कमी जास्त होत नाही फिटिंग करताना. नाहीतर काय होईल, तुम्ही जर हे नाही कट केलं तर तुमची फिटिंग कमी जास्त होणार. आले लक्षात? ही पद्धत तुम्ही नेहमी वापरायची आहे. हे पा बाजूला ठेवते. आलं लक्षात? आता इथे काय करायचं, ही लाईन इथं जोडून घ्यायची आहे. हे पा असा इथे पट्टीचा वापर करा, इथपर्यंत जोडून घ्यायची. लक्षात ठेवा. हे पा असा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. शक्यतो पट्टीचा वापर करायचा म्हणजे आपलं क्रॉसमध्ये येणार नाही. आलं लक्षात? हे पा आपला हा त्रिकोण आहे, इथपर्यंत अशी ही लाईन जोडून घ्यायची आहे. लक्षात ठेवा नेहमी. हे पा झालं बरोबर? आलं लक्षात? हे पा इथून इथपर्यंत लाईन जोडून घ्या. आता इथे काय आपल्याला कट करायचं नाही ते लक्षात ठेवायचं आहे. जरी आपण इथे शिलाई केलं, आलं लक्षात, तरी सुद्धा ते अंतर आपलं बरोबर होणार आहे. त्यासाठी इथे आपण काय कट करणार नाही. आलं लक्षात? हे आपण आहे असं ठेवणार आहे. फक्त हे एका लाईनीमध्ये आपण कट करणार, जेवढं जास्तीचं आहे खालच्या बाजूचं तेवढं समजून सांगितलं. आता हे झालं बरोबर. आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. पा नाही द्यायला आलं तर काय करायचं, हे पा सर्वात आधी हे पा थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं. आपला हा समोरचा मुंडा आहे का तिथपर्यंत. हे पा आलं लक्षात? परत नंतर त्याच्यावरती हे पा इथून घ्या, हे मार्किंग आपण केलं का त्याच्यावरून घ्यायचं. हे पा इथून जास्त असा वरच्या बाजूला घ्यायचा नाही. हे पा असा गोल आला तरी सुद्धा चालेल. इथे थोडासा हे पा अशा पद्धतीने नक्की जमेल तुम्हाला. हे पा अशा पद्धतीने किंवा ह्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल. हे पा झालं बरोबर. फक्त असा वरच्या बाजूला जास्त घ्यायचं नाहीये ते लक्षात ठेवायचं नेहमी, किंवा चुने येऊन जातील मग तुमच्या तिथे जास्त वरती घेतलं तर. आले लक्षात? त्यासाठी असा थोडासा असा गोल आकार आला पाहिजे. हे अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजमध्ये कसं देतो थोडासा असा गोल आकार येतो त्या पद्धतीने. आता इथे बघा हे आपण वाढवून घेतलं का, ते इथं शिलाईसाठी लागतं थोडंसं. शिल्लक राहिलं तरी आपण नंतर कट करूया शिलाईच्या वेळेस. आलं लक्षात? पण वाढून घ्या ते विसरू नका. फक्त कटिंग खूप महत्त्वाचे असते. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पा एका लाईनीमध्ये हे कट करताना सुद्धा लक्ष देऊन बघायचं आहे. पा इथून हे कट करून घ्यायचं. हे पा एका लाईनीमध्ये लक्षात ठेवा. इथपर्यंत आलो, परत ही बाजू क्रॉस मार्किंग केलेलं आपलं. हे पा ही बाजू इथपर्यंत. आलं लक्षात? आता ही बाजू हे पा इथून कट करून घ्या इथपर्यंत. आता समोरचा मुंडा हे पा आपला समोरचा मुंडा इथं कट करून घ्यायचा असा व्यवस्थित. हे पा अशा पद्धतीने. आता हे एका लाईनीमध्ये कट करून घ्या. झालं व्यवस्थित. आता गळा कट करून घ्यायचा आहे. हे पा तुम्ही जो गळ्याचा आकार दिलेला आहे ना तो इथं कट करून घ्या. हे पा अशा पद्धतीने गळा कट करून झाला. आले लक्षात? आता इथे बघू शकता थोडंसं मार्किंग करून ठेवा. थोडंसं दिला असेल तर थोडंसं मार्किंग करून ठेवा. एक तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बघायचं आहे. आता इथे बघू शकता. हे पा खूप महत्त्वाचं आहे. हे पा इथून मार्किंग केलं ना, हे पा इथून लक्ष देऊन बघा इथपर्यंत. आलं लक्षात? आता इथून इथपर्यंत कट करून झालं. आता ही बाजू थोडंसं मार्किंग करायचं नंतर इथे. ते दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. बसायला पण खूप असं परफेक्ट बसतो समजून सांगते त्यासाठी. हे पा थोडंसं मार्किंग करून ठेवा इथे. हे पा लक्ष देऊन बघा. परत इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून ठेवायचं म्हणजे चुकत नाही त्यासाठी. हे पा थोडासा वेगळा आहे म्हणून समजून सांगते. हे पा अशा पद्धतीने तुमचा शिलाई होणार. इथे बघू शकता ही बाजू आणि ही बाजू अशा पद्धतीने होणार. जरी इथं कमी जास्त झालं, शक्यतो होतं वरच्या बाजूला आपलं कमी जास्त, तर नंतर आपण ते शिलाई करताना कट करून टाकायचं असतं. लगेच कट करायचं नाही. झालं बरोबर? हे पा हे आपण अशा पद्धतीने शिलाई करणार ते लक्षात ठेवायचं. थोडंसं इथे सुद्धा मार्किंग करून घ्या, कट मारून ठेवा. आणि ह्या सुद्धा बाजूला जेवढं आपण हे अंतर घेतलं ना ते लक्षात ठेवा. लगेच मार्किंग करून घ्यायचं. जेवढं आपण हे मार्किंग करून घेतलं ना इथे, तेवढं लगेच ह्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होतं इथं आपलं चुकत नाही. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या होतात. म्हणजे काय होतं, हुक आणि लूकपट्टी कमी जास्त होत नाही म्हणून समजून सांगते. बऱ्याच वेळा काय होतं मग समोरच्या बाजूने कमी जास्त होऊन जाते. त्यासाठी दोन्ही सुद्धा आपलं सेम झालं पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. हे पा बरोबर झालं तर इथे व्यवस्थित. आता इथे बघा ही सुद्धा बाजू आपली इथं परफेक्ट झालेली आहे. शिलाई करून आणखीन ती व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे काय होतं, फिटिंगला सुद्धा आपल्याला कमी जास्त होत नाही. फक्त ब्लाऊजची उंची जेवढी तुमची आहे ना तीच टाकायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आणि वरून येणारं मार्किंग तुमचं ह्यामधलं कोणतं ब्लाऊजच्या उंची अनुसार आहे ते सुद्धा तुम्ही करून घ्यायला विसरू नका. फक्त छाती टक्स आपला एकच राहणार आहे कमी साईजमध्ये.
लक्षात ठेवायचं आहे. नंतर जशी साईज वाढेल ना त्या पद्धतीने ते थोडंसं मार्किंग आपलं वाढत जातं. मी तुम्हाला शिलाईची व्हिडिओ आणि कटिंगची सुद्धा नक्की टाकेल. आता आपल्याकडे एवढा कपडा आहे ना, त्याच्यामधून काय करा, समोरच्या बाजूला पट्टी सुद्धा जोडण्यासाठी लागते आणि हुक आणि लूक पट्टी काढून घेऊया आपण ह्याच्यातून. आता इथे काय करावं लागेल, थोडंसं जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल. ह्याच्यामध्ये आपली हुक आणि लूक पट्टी निघेल. नंतर आपण जोडून घेऊया हे. आता इथे सर्वात आधी काय करा, हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची. कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल, मधून फक्त जोडून घ्यावं लागणार. हे डबल आहे, लक्षात ठेवा. आता ह्या बाजूला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या सुद्धा बाजूला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवा, पट्ट्या व्यवस्थित काढून घ्या, जास्त कमी सुद्धा घ्यायच्या नाहीत. हे पहा, ही सुद्धा पट्टी इथे मी कट करून घेते, ही सुद्धा पट्टी इथे मी कट करून घेते आणि ही सुद्धा मी पट्टी इथे मी कट करून घेते. फक्त इथं काय करायचं, जोडून घ्या. डबल शिलाई देऊन घ्यायची, दापटीप टाकून घ्यावी लागते, ते लक्षात ठेवा. कपडा कमी असेल तर त्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. आता इथे बघा, एवढा कपडा शिल्लक आहे, एकावरती कशी घडी करून घ्या. ह्या सुद्धा बाजूला तेवढं आपल्याला पुरणार नाहीये, आलं लक्षात. आता मग असंच आपण कट करून घेऊया. 1.5 इंचाच्या लागतात कमरेला जोडण्यासाठी, किंवा पाठीच्या बाजूला आपण जोडतो ना, 1.5 इंचाची नेहमी पट्टी काढत जा. 1.5 इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा, 1.5 इंचाची पट्टी काढावी लागते. हे पहा, इथे मी 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. पुढच्या बाजूला सुद्धा मी 1.5 इंचाचं असं मार्किंग करून घेतलं, कारण की आपल्याला इथे पट्टी जोडून घ्यावी लागणार आहे. लक्षात ठेवा, डबल कपडा आहे म्हणून समजून सांगितलं. आता इथे मी अशी कट करून घेते. आता परत दुसरी इथे मी अशी कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. फक्त इथे काय करावं लागणार, आपल्याला एकाला एक अशा जोडून घ्याव्या लागणार आहेत. आणि आपण बाही ना शिलाईच्या वेळेस कट करूया, लगेच कट करायची नाही. आता हा ब्लाऊज पीसचा आपला कपडा आहे, अशी घडी करून घ्या. सिल्की कपडा आहे थोडासा. सुईची बाजू बघून घ्या, ही आपली सुईची बाजू आहे, थोडीशी चमक आहे, बघू शकता इथे. हे पहा, ह्या सुद्धा बाजूला थोडीशी चमक असते, लक्षात ठेवा. ही आपली उलट बाजू आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आता ठेवताना मी असं ठेवून घेते, हे सुईचीच बाजू आहे, लक्षात ठेवा. बघत जा नेहमी कपडा कोणत्या बाजूने आहे, म्हणजे काय होतं, आपल्या इथं चुकत नाहीये, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता, असं घडी करून घेतलं, डबल घडी करून घेतली. बाही आपण नंतर कट करूया, लक्षात ठेवायचं आहे. आणि तसंच तुम्ही पेपर कटिंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. ही बंद बाजू लक्षात ठेवा, ही सुद्धा आपली बंद बाजू आहे. पाठीची बाजू ठेवा, कट करून घ्यायची. इथे बाकीचं राहिलेलं आपल्याला कट करून घ्यायचं. याचा कपडा बघा एकसारखा व्यवस्थित आहे का. आता इथे आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे बाही कटिंगसाठी. हे पहा, ह्या बाजूला बऱ्याच वेळा बाही कमी पडते बघा, मग त्यावेळेस काय करायचं, हे पहा, असं पकडायचं, अशी घडी करून घ्यायची. बघू शकता, म्हणजे ह्या बाजूला सुद्धा तुमची घडी बसणार आणि ह्या बाजूला सुद्धा घडी बसणार. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, जोड द्यावा लागतो. मग अशा पद्धतीने तुम्ही ते घडी टाकू शकता. मी तुम्हाला हे कटिंगचं नंतर सांगेल शिलाई करताना, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि पायपिंगच्या पट्ट्या सुद्धा मी हे तुम्हाला शिलाई करताना नक्की समजून सांगेल. इथे आपण पाठीची आणि समोरची बाजू परफेक्ट कटिंग कशी करायची आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं परफेक्ट कटिंग अशाच पद्धतीने करून ठेवायचे आहे. बाही कटिंग करण्याची सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. शिलाई करताना आणि पायपिंगच्या पट्ट्या कशा पद्धतीने काढायच्या किंवा कशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्ट शिलाई आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. फिटिंगसाठी सुद्धा खूप महत्त्वाची तुम्हाला माहिती देणार आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.